पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये नेत्या नीलम गोरे पोहोचलेल्या आहेत। याच बस स्थानकामध्ये मंगळवारी पहाटे एका 26 वर्षीय तरुणीवरती बलात्कार झाल्याची घटना आज उघडकीस आलेली आहे आणि त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे या ठिकाणी या बस स्थानकामध्ये पोहोचलेल्या आहेत। या ठिकाणी त्या पोलिसांशी बातचीत करतायत। या घटनेनंतर या परिसरातला आढावा देखील नीलम गोरे घेताना आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। मंगळवारी पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवरती बलात्कार करण्यात आलेला आहे। जायला जागा सोडा ना, मागची जागा थोडी जायला जा। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार। बालाजी, या संपूर्ण धक्कादायक घटनेनंतर आता राजकीय नेते देखील स्वारगेट बस स्थानकामध्ये पोहोचत आहेत। या ठिकाणी या संपूर्ण घटनेची पोलिसांकडून माहिती घेत आहेत। नीलम गोरे सध्या पोहोचलेले आहेत। नक्कीच प्रथमेश, नीलम गोरे आता या स्वारगेट बस डेपोमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांनी पोलिसांकडून सगळ्या प्रकरणाची माहिती घेतलेली आहे। आता जे आगार व्यवस्थापक आहेत त्यांच्याकडून सुद्धा त्या माहिती घेण्यासाठी आलेले आहेत। प्रकरण गंभीर आहे। स्वारगेटच्या परिसरामध्ये जिथे नेहमी वर्ग असते अशा ठिकाणी ही घटना घडलेली आहे आणि त्यामुळे पुण्यात सुद्धा चिंता व्यक्त केली जाते। त्यामुळे सगळे राजकीय नेते त्याचबरोबर वेगवेगळे अधिकारी सुद्धा या ठिकाणी येत आहेत आणि सगळ्या प्रकरणाची आता चौकशी करण्याची मागणी करत आहेत। त्यामध्ये कडक कारवाई करावी अशी सगळ्यांची इच्छा आहे। त्यानुसार ही सगळी जी प्रक्रिया आहे त्याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस देत आहेत आणि आता सध्या नीलम गोरे जे आहेत त्या स्थानक प्रमुख कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्या ठिकाणी ते सीसीटीव्ही पाहणार आहेत। त्याचबरोबर नेमकं काय झालं, प्रकरण काय झालं, कसं घडलं आणि काय सगळी परिस्थिती जाणून घेऊन त्यानंतर माध्यमातून संवाद साधणार आहे। नक्कीच बालाजी, या ठिकाणी आपण दोन दृश्य पाहतोय। आरोपीची दृश्य आता समोर आलेली आहेत। बालाजी गाडे असं या आरोपीचं नाव आहे। 2 दिवसापासून दत्तात्रय गाडे असं या आरोपीचं नाव आहे। 2 दिवसापासून हा आरोपी फरार आहे। पोलिसांची 8 पथकं या आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आलेली आहेत। पुणे पोलिसांकडून या आरोपीचा शोध सुरू आहे। मंगळवारी म्हणजेच काल पहाटे 5:30 वाजता पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये बलात्काराची घटना घडलेली होती। त्यानंतर हा दत्तात्रय गाडे हा आरोपी कालपासूनच फरार आहे। पोलिसांकडून त्याचा शोध सध्या घेतला जातोय आणि दुसरी दृश्य आहेत शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे या स्वारगेट बस स्थानकात पोहोचलेल्या आहेत। स्थानक प्रमुखांच्या कार्यालयामध्ये त्या पोहोचलेल्या आहेत। या संपूर्ण घटनेचा आढावा, घटनेची माहिती त्या पोलिसांकडून घेत आहेत। यानंतर स्वारगेट स्थानक प्रमुखांची देखील त्या भेट घेणार आहेत। या घटनेनंतर सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे। आरोपीचा फोटो देखील समोर आलेला आहे। आरोपीची ओळख पटलेली आहे, मात्र हा आरोपी कालपासून फरार आहे आणि त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी 8 पथकं ही तैनात केलेली आहेत। 8 पथकं ही रवाना केलेली आहेत आणि या आरोपीचा शोध सध्या सुरू आहे। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील लवकरात लवकर या आरोपीला अटक करण्याचे आणि त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। काही वेळापूर्वी रुपाली ठोंबरे पाटील यांनी देखील या बस स्थानकामध्ये भेट दिलेली होती। त्यानंतर आता शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे देखील या बस स्थानकामध्ये पोहोचलेल्या आहेत।